अजून मूर्त स्वरूप आलेलं नाही, पण प्रयत्न चालू आहे। किती जागा लढणार आहात? सगळ्याच जागा, कारण शहरी व ग्रामीण भागातील सगळ्या सामाजिक संघटना ना बरोबर घेऊन त्या मतदारसंघातला आश्वासक, त्याचबरोबर स्वच्छ हाताचा, स्वच्छ चारित्र्याचा आणि ज्याच्याकडे व्हिजन चांगला आहे अशा चेहऱ्यांना आम्ही आमची सगळ्यांची ताकद पाठीमागे लावून। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। दुसरी नाही, पहिली म्हणावं लागेल। पहिले दोन का? आम्ही काय उपेक्षित आहोत? खरे लढणारे लोक आम्ही आहोत। त्यामुळं चळवळीची पार्श्वभूमी असणारे वेगवेगळे सामाजिक संघटना, मग ते शहरातील असोत किंवा खेड्यातील असोत, छोटे मोठे पक्ष ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे, अशा सगळ्यांना एकत्रित करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे। बाहेर काढण्याचा त्याचा काही परिणाम होणार आहे का आपल्या? काही फरक पडणार नाही सर। काल आपण एक विधान केलं की बांगलादेश हा आत्ताच जन्माला आला आहे, त्या देशातल्या नागरिकांनी पंतप्रधानांना हाकलून लावलं आहे, नेमकं काय सुचवायचं आहे तुम्हाला? जेव्हा सरकार जनतेच्या मनाविरोधात धोरण राबवतं आणि त्याच्यावर ते थोपवण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळी जनता बंड करून उठते। हे उदाहरण बांगलादेशच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे। ती वेळ भारतामध्ये येऊ नये यासाठी वेळीच सावरा, अशा अर्थानं ते मी बोललो। शिंदे यांची 2 वेळा भेट घेतली, कसं पाहता? हे सगळेच प्रस्थापित राजकारणी आतून एकच असतात, त्यामुळे यांच्या भेटीगाठी ह्या चालूच राहणार, म्हणून जनतेनं सावध होणं गरजेचं आहे। मनोज जरंगेशी आपली चर्चा झाली का? गेल्या आठवड्यामध्ये मी त्यांची भेट घेतली, पण ती त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी म्हणून भेट घेतलेली होती। रविकांत तुपकरांचा पक्ष आपल्या आघाडीत सामील होणार आहे? त्यांचा अजून पक्ष नाही आणि नेमकी त्यांची भूमिका काय मला माहीत नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 जुलैपासून आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कारण गेल्या काही वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची जी वेगवेगळी धोरणं राहिलेली आहेत, त्या धोरणामुळं शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर पामतेल आणि सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचा भाव हा 9,000 वरून 4200पर्यंत खाली आला। कापूस आयात केल्यामुळं कापूस 12,000 वरून 6,000 वर आला। कांदा निर्यातबंदी केल्यामुळं कांदा उत्पादकांचं वाटोळं झालं। तांदूळ निर्यातीला बंदी घातल्यामुळं धानाला भाव नाही। साखर निर्यातीला बंदी घातल्यामुळं ऊसाचा भाव 1,000 कमी झाला। मका आयातीचा निर्णय घेतल्यामुळं मक्याचे भाव पडले। म्हणजे जवळपास सगळ्या प्रकारच्या शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं त्याचे भाव पाडले। पर्यायानं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळं शेती करण्यासाठी जे कर्ज काढलेलं आहे ते कर्ज त्याला फेडता आलं नाही। कर्जबाजारीपणा त्याच्या वाट्याला आला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक जास्त आत्महत्या होत आहेत। हे चित्र भूषणावं नाही आहे। दररोज जवळपास 13 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे। म्हणून ज्या पद्धतीनं उद्योगधंदे तोट्यात आले, म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींची 14,56,000 कोटीची कर्ज राईट ऑफ केली गेली। तसंच शेतकऱ्यांचं जो तोटा झाला, शेतकऱ्याला जो कर्जबाजारीपणा आला, त्याचं कारण सरकारचं धोरण आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि म्हणून ज्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली, त्याच वसंतराव नाईकांच्या नावानं शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं धोरण सरकारनं राबवलं पाहिजे आणि म्हणून वसंतराव नाईक कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात आम्ही केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याचं नाव, त्याचं क्षेत्र, त्याच्या पिकाचा प्रकार, त्यानं काढलेलं कर्ज आणि त्या पिकामध्ये तोटा झाल्यामुळं ह्या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे असं सांगणारं एक निवेदन घेऊन आम्ही ही सर्व निवेदनं संकलित करून राष्ट्रपतींना देणार आहोत आणि या कर्जाची जबाबदारी तुम्ही घ्या असं सांगणार आहोत। हे आमचं आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी आणि त्याचा जास्तीत जास्त सहभाग शेतकऱ्यांनी नोंदवावा यासाठी या भागामध्ये मी दौऱ्यावर आलेलो आहे। मी कालच पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे की बांगलादेशमध्ये आज जे काय अराजकता निर्माण झालेली आहे, त्यामुळं बांगलादेशच्या दिशेने जाणारा जो शेतीमाल आहे तो रस्त्यावर अडून पडलेला आहे। विशेषतः नाशिक जिल्ह्यातला आणि पुणे परिसरातला जो कांदा आहे तो नाशवंत आहे आणि अशा पद्धतीने ट्रकमध्ये जर तो राहिला तर सडून जाईल, खराब होईल।
तेव्हा तातडीनं बांगलादेश सरकारशी जे काही आत्ता अस्तित्वात आहे त्याच्याशी संपर्क साधून हा व्यवहार सुरळीत करावा अशी मागणी पंतप्रधानांना एका पत्राद्वारे कालच मी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.